मागवणे, मुलाखती घेणं हे सगळं पूर्ण झालंय आणि या सगळ्या मधल्या काळात आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक भावना होती की भेटलं पाहिजे, कुणाची भेट नाही झालेली. आज मी फक्त सगळ्यांना भेटायला आलो. आमची जी प्रक्रिया आहे ती संघटनात्मक रचनेची ती झाली आहे, इथं काही प्रक्रिया नाही. मी फक्त सगळ्यांना आज भेटायला थांबलो का तर मागच्या एक 3 आठवडे अधिवेशनामुळे मी पुण्यात आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना भेटू नाही शकलो. आजचा उद्देश तेवढाच आहे, बाकी काही नाही. तुमच्याकडे अधिकार आहेत तिकीट काही देण्याचे, अधिकार उमेदवारी नाही. घोषित करण्याचे, भारतीय जनता त्याच्यामुळे हे सगळे तुमच्याकडे आहेत. भारतीय जनता पार्टी एक संघटना जी आमची चालते ती घटनात्मक रचनेने चालते. इथे कुठलंही व्यक्तिगत काही नसतं. आमच्याकडे ती सिस्टीम, आमची कोर कमिटी आहे, राज्यातली कोर कमिटी आहे आणि आमची रीतसर प्रक्रिया झाली आहे. समजा एखाद्या प्रभागामध्ये जर 4 जागा आहेत तर त्या ठिकाणी 50, 60, 70 काही प्रभाग तर आमचे असे आहेत की 90 अर्ज आलेत. त्यामुळे ती प्रक्रिया ती वेगळी आहे. मी फक्त शेवटी संघटना पहिला मानणारा कार्यकर्ता आहे. मी संघटनेत 32 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे मला माझ्या संघटनेच्या लोकांना भेटायसाठी वेळ हवी होती. मी सगळ्यांना भेटायला थांबलो. इथं कुठली प्रक्रिया तुम्हाला दिसते का? कुठं कागद पेन दिसतो का? काही नाही. जे सगळ्यांना भेटायला आलो. तुम्ही काय शब्द देताय त्यांना? काही नाही शब्द. जे संघटना फायनल आमचे नेतृत्व कोर कमिटी निर्णय घेईल तो सगळ्यांनी मान्य केला. कारण कधीपर्यंत निर्णय घोषित होईल उमेदवारी? टप्प्याटप्प्याने होईल ते. 165 जागा आहेत आणि जवळपास 2100 अर्ज इच्छुकांचे तुमच्याकडे आलेले आहेत. तर हे कसं मग तुम्ही मला असं वाटतं एक संघटनेची ताकद आहे आमच्या भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती हीच आहे की आज जगातली सर्वात मोठी जनसंघटना आहे. स्वाभाविकपणे आमच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतकी तेवढी संख्या स्वाभाविक आहे. त्यामुळे कुणाला इच्छा वाटणं की मला बाबा निवडणूक लढायची, त्यात गैर काहीच नाहीये. त्यामुळे ती लोकशाहीची एक प्रक्रिया आहे, ती तर पार पडली जाते. पण मला जी काय म्हणतो की कार्यकर्ता म्हणून, सहकारी म्हणून सगळ्यांना भेटायची जी काय इच्छा म्हणून भेटलोय, बाकी काही नाही. उद्या मुंबईमध्ये पुण्यातले अनेक प्रवेश होणार आहे असं म्हटलं जाते, तर ठरलंय अंतिम काही? उद्या कळेल. दुसरीकडे तुम्ही सगळी जबाबदारी ही घेताय निवडणुकीची. विजय शिवतारे, काल तुमची भाजप शिवसेनेची युतीची एक पहिली बैठक झाली. विजय शिवतारे यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक प्रभागामध्ये किमान एक जागा तरी शिवसेनेला मिळायला हवी. नाही, असं काही बोलणं नाही झालं. ते पण असे नाही आता म्हणाले. ते आमच्याशी बोलताना असं ते म्हणाले असे की नाही एक म्हणाले. प्रभागामध्ये एक जागा हवी असं त्यांची इच्छा आहे. शेवटी ते काही सूत्र ठरतील, त्या सूत्राप्रमाणे चर्चा होईल. असं काही आता फायनल. आता आमचे 2 लोक, त्यांची 2 लोक सगळं विश्लेषण घेऊन बसतील आणि मग त्याच्यावर पुढची चर्चा होईल. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर मुरलीधर मोहोळ यांना भेटण्यासाठी हे सगळे इच्छुक आहेत ते भेटत आहेत आणि त्यामुळे मोठी कसरत आता उमेदवारी देताना या संपूर्ण प्रमुख नेत्यांना करावी लागणार आहे. मुरलीधर मोहोळ हे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी हे सगळे इच्छुक कार्यकर्ते आहेत ते आता गर्दी करू लागलेले आहेत. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. तर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात मोठी गर्दी होताना पाहायला मिळते. पुण्यात भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झालेली आहे. इच्छुक मोठी गर्दी करताना पाहायला मिळतात. उमेदवारी मिळावी यासाठी मोठी गर्दी इच्छुकांची पाहायला मिळते. पुण्यात महापालिका निवडणुकांची ही रणधुमाळी आता सुरू झाली आहे. भाजपात मात्र इच्छुकांची तुफान गर्दी आहे. मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या संख्येनं इच्छुक त्या ठिकाणी भेटायला येत आहेत. तर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात ही मोठी गर्दी झालेली आहे. तिकडे पुण्यात महापालिका निवडणुकांसाठी आता इच्छुकांची गर्दी वाढताना पाहायलाच मिळते. उमेदवारी मिळावी असा सर्व इच्छुकांचा प्रयत्न आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.